आपल्यापेक्षा, त्याच्यामुळे त्यांना काही मार्गदर्शन करायची गरज नाही आहे. आणि जसं अशोक ठाकरेंनी सांगितलं, खरोखर मी 1 वर्ष इलेक्शनला उभं राहण्यासाठी लॉला ॲडमिशन घेतलं होतं आणि हे सर्व माझी मित्र कंपनी झाली 1 वर्षामध्ये. आणि मी ठाकरे साहेब पुढे गायब नव्हतो झालो. त्याच्यानंतर मी नाट्यशास्त्रात गेलो, त्याचं विद्यापीठाचं इलेक्शन लढलो आणि नंतर मी बाहेर होतो 10-15 वर्ष गुजरातला. तर मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो, आता मोदीची जी प्रगती, जे काय काम चालू आहे सर्व काय, आता उद्योगमंत्री पण आपल्याबरोबर त्या मागच्या 5 वर्षामध्ये किंवा 2.5 वर्षामध्ये ज्या वेळेस बीजेपी, भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट हे जे एकत्र झाले आणि त्याच्यानंतर जी उद्योगाची भरभराट झाली. आता मी स्वतः उद्योजक आहे. ज्या काय आम्हाला वनडोअर फॅसिलिटी मिळाल्या, ज्या काय पहिले बँकेच्या अडचणी येत होत्या त्या अडचणी येत नाही, सर्व गोष्टी आम्हाला मुबलक मिळायला लागल्या. तर त्याच्यामुळे काही लोकांना सांगण्याची गरज नाही. आणि भुमरे साहेबांचं असं आहे, आमच्या तालुक्यामध्ये आज कंटिन्यू 30 वर्ष ते आमदार राहिलेले, त्याच्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले. त्यांनी जे शहरामध्ये कामं केलेले ती खरोखर वाखाणण्याजोग्य आहेत. त्यांनी बघा G20 इथं आणली, वेरूळ महोत्सव सुरू केला, अशा बऱ्याचशा गोष्टी भुमरे साहेबाच्या काळात झालेल्या आहेत. कारण भुमरे साहेबाचा पायगुणाच चांगला आहे. आणि आता जर वातावरण बघता, आता वकील लोकांना पण माहिती आहे संविधान काय आहे, संविधानाचा अभ्यास काय आहे, पण नको त्या गोष्टी बाहेरचे जे विरोधक लोक आहेत ते म्हणतात की बीजेपी आली, हे झालं, असं आलं तर संविधानाला धोका होईल, संविधान हद्दपार होईल. पण असं काही नाही. संविधानाला कुठल्या प्रकारचा धक्का लागणार नाही, कुठल्या प्रकारचं काही होणार नाही. ही सर्व उठाठेव चाललेली सत्ता मिळवण्यासाठी. तरी मोदीला समोर असा अपोजिशन सुद्धा कोणी नाहीये. आणि त्याच्यामुळे मी सांगतो, जास्त वेळ आता घेत नाही, ऑलरेडी लेट झालेले आहेत. तर भुमरे साहेबाला येत्या 13 तारखेला कमळाच्या बटनावर तुमचं मत देऊन, सॉरी धनुष्यबाणाचं बटन दाबून, एकच कमळ नाही धनुष्यबाण, कमळ तर दिसणारच नाही, धनुष्यच बाण दिसणार आहे त्याच्यावर. तर धनुष्यबाणाला मतदान करा आणि बहुमताने विजयी करा, एवढी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. आमचं तिकडे कमळ आहे, आमच्याकडे पैठणला, त्याच्यामुळे कमळ तोंडात आलं. धन्यवाद तांबे साहेब. यानंतर मी नामदार सावंत साहेबांना आमंत्रित करतोय, त्यांनी आपलं